तुम्ही कधी विचार केलाय का की आपण 1 महिन्याचा 3 महिन्याचा रिचार्ज म्हणतो आणि करतोय, पण खरंच तो 1 किंवा 3 महिन्यांचा असतो का? तर नाही, तो असतो 28 आणि 84 इतक्याच दिवसांचा. महिन्यातले ते पुढचे 2-3 दिवस किंवा 3 महिन्यातले ते 6 दिवस कुठे जातात मग? तुमच्या आमच्या नकळत हे सगळं घडतं. यालाच रिचार्ज स्कॅम म्हणतात. सर्वसामान्यांच्या सोबत होणाऱ्या या स्कॅमचा मुद्दा सध्या संसदेमध्ये उचलून धरलाय आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांनी. नेमकं काय आहे हा सगळा मोबाईल रिचार्ज स्कॅम आणि टेलिकॉम कंपन्यांच्या जाळ्यामध्ये आपण कसे फसतोय? चला सांगतो. आता यामागचं आधी साधं गणित बघा. एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. जर कंपन्यांनी 30 दिवसांचा प्लॅन दिला तर आपल्याला वर्षातून 12च वेळा रिचार्ज करावा लागेल. पण 28 दिवसांच्या चक्रामुळे 28 दिवस गुणिले 13 महिने केलं तर 364 दिवस होतात. म्हणजेच वर्षाचे महिने 12 असले तरी आपल्याला वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावा लागतो. या एका एक्स्ट्राच्या रिचार्जमुळे या टेलिकॉम कंपन्या दरवर्षी हजारो कोटी रुपये कमवतात. आता याला स्मार्ट बिझनेस कसं म्हणायचं? हाच मुद्दा आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांनी संसदेत लावून धरलाय. हा स्मार्ट बिझनेस नसून ग्राहकांच्या खिशावरती मारलेला दरोडा आहे असा दावा त्यांनी केलाय. दुसरी एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल की रिचार्ज संपला की आउटगोईंग पण बंद होणं हे टेक्निकली बरोबर आहे, पण इनकमिंग आणि SMS का बंद केले जातात? राघव चड्डा यांनी हाच मुद्दा धरून युक्तिवाद केला की आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं नाही म्हणून ते बंद होत नाही, किंवा बँकेमध्ये पैसे भरले नाहीत म्हणून खातं बंद होत नाही. मग मोबाईल नंबर का बंद होतो? आजच्या डिजिटल जगामध्ये OTP हा किती कंपल्सरी झालाय हे वेगळं सांगायला नकोय. मग बँकिंग व्यवहार असो किंवा सरकारी योजना असो, सगळं काही OTP वरतीच अवलंबून आहे. रिचार्ज संपला की मेसेज येणं बंद होते. पर्यायाने तुमची बँकिंग सेवा ठप्प होते. इतकंच नाही तर आपल्याला मोबाईल आणि रिचार्जची इतकी सवय लागली ना की एकदा इमर्जन्सीमध्ये एखाद्याचा रिचार्ज संपला असेल तर तो व्यक्ती जगापासून पूर्णपणे तुटतोय. तर हा एखाद्या व्यक्तीचा राईट टू कम्युनिकेशनवरती आणलेली गदा आहे असं राघव चड्डा यांचं म्हणणं आहे. तिसरी एक गोष्ट सगळ्यांसाठी त्रास देणारी आहे ती म्हणजे रिचार्ज संपायला 5-6 दिवस असले तरी या टेलिकॉम कंपन्या 100 वेळा मेसेज किंवा कॉल करतात हे सांगायला की तुमचा रिचार्ज संपणार आहे, लगेच टॉपअप करा. आणि बऱ्याचदा या सायकोलॉजिकल ट्रॅपमध्ये आपण अडकतो. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण 3 महिन्यांचा वगैरे प्लॅन घेतलेला असतो आणि आपण रिचार्ज केलेली तारीख ही आपल्याला माहीतही नसते, म्हणून आपण आधीच रिचार्ज करून टाकतो. याने तसा काहीच फरक पडत नाही. रिचार्ज जेव्हा संपणार आहे तेव्हाच तो ॲक्टिवेट केला जातो खरा, पण उगाच लोकांच्या मनामध्ये फोमो क्रिएट केला जातो. या गोष्टी आता ऐकताना खूप छोट्या वाटत असल्या तरी जर तुम्ही नीट विचार केलात ना तर या कंपन्यांनी या छोट्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कशा फिट केल्यात हे तुम्हाला नक्कीच कळून येईल. तुम्हाला आठवतंय जेव्हा जिओ मार्केटमध्ये आलं होतं तेव्हा आपल्या सगळ्यांना अनलिमिटेड 5G हे मोफत दिलं. घराघरांमध्ये 5G पोहोचलं. लोकांना हाय स्पीड इंटरनेटची सवय लागली आणि जेव्हा आपण पूर्णपणे या डेटावरती अवलंबून झालो तेव्हाच या कंपन्यांनी खरे गेम करायला सुरुवात केली. सुरुवातीला असलेला 199 रुपयांचा रिचार्ज 399 पर्यंत येऊन पोहोचलाय. एका घरात जर 4-5 मोबाईल असतील तर फक्त रिचार्जचा खर्चच महिन्याचा 2,000 आणि वर्षाचा 26,000 इतका जातोय. बरं, रिचार्ज नाही मारावा तर पंचायत. आणि हे सगळं इतकं नकळत आपल्यासोबत घडतंय की आपल्याला कळून पण येत नाहीये. सध्या बाजारामध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि काही ठिकाणी BSNL एवढ्याच बोटावरती मोजणाऱ्या कंपन्या दिसतात. मार्केटमधली कॉम्पिटिशन संपल्यामुळे आता यांना मनमानी रेट्स लावता येतात आणि कस्टमरसमोर दुसरा काही पर्याय सुद्धा नसतो. या सगळ्या ट्रॅपमध्ये भारतातला सामान्य माणूसच अडकतोय आणि त्याची फसवणूक होते असा मुद्दा राघव चड्डा यांनी मांडला होता. त्यांनी नुसता मुद्दाच मांडला नाही तर त्यांनी काही मागण्या सुद्धा केल्यात ज्या की खरंच रास्त आहेत. पहिलं म्हणजे शेवटच्या रिचार्ज नंतर किमान 1 वर्षापर्यंत इनकमिंग कॉल आणि SMS हे मोफत सुरू राहावेत. दुसरं, जर एखादा नंबर निष्क्रिय असेल तरी तो किमान 3 वर्षांपर्यंत दुसऱ्याला देऊ नये. तिसरं म्हणजे रिचार्ज प्लॅन हा 28 दिवसांचा नसून तो किमान 30 ते 31 दिवसांचाच असावा. आणि ज्यांना फक्त इनकमिंग आणि OTP हवा आहे त्यांच्यासाठी 10 ते 20 रुपयांचे स्वस्त प्लॅन सुद्धा कंपन्यांनी उपलब्ध करून द्यावेत. या सगळ्याबद्दल तुम्ही कधी एवढा डिटेलमध्ये विचार केला होतात का? आणि खरंच याच्यावरती उपाययोजना व्हायला हव्यात का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.